जसं की मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलाच भाऊ, तुमचा भाऊ निघालेला यशवंत नगरीमध्ये यशवंत महाराजांच्या रथ मिरवणूक आणि टॉपचे 10 बँड बघायला. त्यात आपला देव मामलेदार होता का नव्हता ते सांगतो. पण आहे ना त्याआधी आपला ब्लॉग आहे ना लाईक बी करून घ्या. आणि तुमचा भाऊ निघाला डायरेक्ट एकदम पटापट आहे ना आपले देव मामलेदार बघायला. देव मामलेदार तर काही दिसला नाही लवकर, पण आहे ना हा बँड दिसून गेला, एकदम क्वालिटी वाजवत होता. म्हटलं काही विषय नाही. पण त्यात मेन विषय म्हणजे ना 10 बँड आलेले होते, ते कोणते होते ते मी तुम्हाला सांगतो. पण त्याआधी ना आपल्या आयडीला फॉलो बिलो करून घ्या आणि लाईक पण करून घ्या. तर आहे ना सर्वात पहिले ना एक बँडची ओपनिंग होती याच्यामध्ये, आणि तो होता श्री शंभू बास बँड. एक नंबर भारी वाजत होता. म्हटलं काही विषय नाही, याची ओपनिंग तर आज तेच पाहण्यासाठी आलेलं, पण एवढा काही खास वाजला नाही. त्यात काय तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून सांगा. शाहीच्या पोरं पण इकडे सबक घेतलेला होता, एकदम भारी यांचं चालू होतं. म्हटलं एक नंबर वाटतं येतं. यशवंत नगरीमध्ये आलेल्या 10 बँडांमध्ये बॉबीज बँड होता, श्री गणेशा बँड होता, सप्तशृंगी बँड होता, श्री शंभू बास बँड होता, मुद्रा बँड होता, स्वर सम्राट पण होता, आणि ना कसमादे बँड पण होता, आणि ना मेन म्हणजे ना सुखकर्ता बँड पण होता. इतकंच नाही तर यशवंत नगरीमध्ये ना 3 डायरेक्ट डीजेचे सेटअप पण होते, ते पण लांब लांब जागेवरती एकदम मस्तपैकी. आणि ना घोडा पण होता, हो एकदम घोडा, एकदम भारी नाचत होता. म्हटलं काही विषय नाही आहे. इतकंच नाही तर श्री रामजी पण आणि महादेव पण होते. म्हटलं काही विषय नाही. पण आहे ना आपले सर ते कसं काय एवढ्या गर्दीमध्ये आपल्याला पाहून टाकलं. म्हटलं काही विषय नाही. मग काय डायरेक्ट मेन म्हणजे ना आपली पब्लिक ज्यासाठी आलेली ना सर्वांचा मूड ऑफ झालेला. सर्व यांना देव मामलेदार बघण्यासाठी आणि यांना रमाभाऊला बघण्यासाठी आलेले होते. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपल्या रमाभाऊ सोबत चांगलं झालं की नाही झालं तुम्ही कमेंट करून सांगा. आणि आपल्या आयडीला फॉलो बिलो करा. चला जय महाराष्ट्र पब्लिक.